प्रतिकूल स्वास्थ्य भीति कठिनाई, प्रतिकूल स्वास्थ्य भी ज्ञानजनचे हिमालयाप्रमाणे फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने स्वागत करूयात मान्यवरांचे शब्दसुमनाच्या पारिजाताने. स्वागत करूयात मान्यवरांचे शब्दसुमनाच्या पारिजाताने. उपस्थित भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. धन्यवाद. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांना वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित माननीय श्री गायकवाड साहेब उपायुक्त नागपूर यांचं स्वागत करतो. तसेच तिरगुटे मॅडम यांचंसुद्धा मी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खोब्रागडे मॅडम, नाईक सर आणि ॲडव्होकेट अंजलीताई साळवे यांचंसुद्धा मी बार्टीच्या वतीने स्वागत करतो. बार्टीने 7 फेब्रुवारीला माता रमाई यांची जयंती छोटेखानी साजरी केली होती. त्यामध्ये कवी संमेलन वगैरे घेतलं होतं. काही इथले साहित्यिक आहे आणि कार्यकर्ते जे आहेत साहित्यप्रेमी त्यांची अशी इच्छा होती की माता रमाईचं आपण जयंती जे सुरू आहे त्यानिमित्तानं आपण आपल्या सामाजिक न्याय भवनच्या याच्यामध्ये साहित्य संमेलन घ्यायला हरकत नाही आहे. आज आपण मला तरी वाटते नागपूरमध्ये माता रमाईचं पहिलं हे साहित्य संमेलन असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. याच्या पुढच्या वर्षी आपण मोठ्या स्वरूपात करू आणि आज आपण इथे पहिल्या सत्रामध्ये उद्घाटन, दुसऱ्या याच्यामध्ये परिसंवाद
खूप झालेला आहे. तुम्ही बऱ्याच वेळपासून इथं बसलेले आहे. पुन्हा एकदा व्यासपीठावर सर्वांचं मी स्वागत करतो आणि पुढील सूत्रसंचालनासाठी त्यांना मी आज पाचारण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो. ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो. पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस ठरतो. असंच कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या ह्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आदरणीय माननीय सिद्धार्थजी गायकवाड सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला 2 शब्द मार्गदर्शनपर सांगावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी व मातोश्री शांताबाई महिला सामाजिक संस्था तसेच इंडियन आंबेडकर वुमन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई जयंतीचा सोहळा आणि माता रमाई साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या संमेलनासाठी प्रमुख संमेलनाच्या अध्यक्षा आदरणीय छायाताई खोब्रागडे सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी ज्या लाभलेल्या आहेत सन्माननीय सुकेशनी तेलगोटे मॅडम, या ठिकाणी सन्माननीय प्रतिभाताई पाटील मॅडम, या ठिकाणी उपस्थित अजित वाडकेजी, डॉक्टर मनोहर नाईक सर, सर्व सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आपण सर्व या ठिकाणी या साहित्य संमेलनासाठी उपस्थित झालेल्या सर्व बंधू आणि भगिनी, खरं तर जसं प्रास्ताविकातून सांगण्यात आलं की माता रमाईचं हे पहिलं साहित्य संमेलन असणार आणि या पहिल्या साहित्य संमेलनाच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय छायाताई खोब्रागडे खरं तर सातत्याने समाजामध्ये जाऊन काम करणं, आम्हाला सातत्याने प्रबोधन करणं, अध्यक्षा म्हणून अत्यंत चांगल्या व्यक्तीची आपण निवड केली त्याबद्दल या संमेलनाच्या आयोजकांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर माता रमाईचं साहित्य संमेलन म्हटलं, ते पहिलं म्हटलं तर काहीतरी साहित्य संमेलनाचा विचार जे आमच्या संस्था या ठिकाणी आयोजन करतात त्यांनी करणं गरजेचं आहे. कारण नुसतं साहित्य संमेलन आपण कुठल्याही व्यक्तीचं असं घेत नाही तर ज्यांची उंची आपण मोजून सुद्धा त्याचं मेजरमेंट करता येत नाही अशा व्यक्तीचं साहित्य संमेलन घेतो आहे. आणि त्या व्यक्तीची उंची आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा त्यामध्ये सहभाग किती असायला पाहिजे, त्या दर्जा काय असायला पाहिजे, किंवा त्या साहित्यातून खरंच आपण त्यांचे विचार, त्यांचं साहित्य, त्यांचे जे काही गोष्टी असतील त्या खरंच लोकांसाठी सगळ्यांसाठी ठेवतो का, याचाही विचार साहित्य संमेलन जेव्हा शब्द येतो त्यामधून करणं गरजेचं आहे. कारण आम्ही अनेक साहित्य संमेलनात जातो, साहित्य संमेलनाची दिशा काय असते, कशा पद्धतीचं आयोजन असते, परंतु कुठेतरी आम्ही करण्यासाठी करतो म्हणून फार चुकीचं आहे. याचाही विचार करणं या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला वाटतं गरजेचं आहे. असो, काही का होईना प्रयत्न आहे, परंतु खऱ्या अर्थाने जर रमाईची आपण उंची मोजली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब बनवण्यामध्ये जी महत्त्वाची भूमिका कुणाची असेल तर ती रमाईची. अत्यंत आपण वाचलं असेल, थोडंफार पुस्तकातून वाचलं असेल की रमाईचं जीवन हे अत्यंत कष्टमय, दुःखदायक, वेदनादायक गेलेलं आहे. वयाच्या लहानपणीच त्यांचे आईवडील गेले, त्यांचे आईवडील लहानपणी जातात, त्यांचा भावाचा
बहिणीचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येते. अवघ्या 9 वर्षामध्ये त्यांचा विवाह होतो आणि वयाच्या 37व्या वर्षी त्यांचा मृत्यू होतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 37 मला वाटते सगळेच क्रॉस केलेले जवळपास असतील. इतक्या कमी कालावधीमध्ये आज त्यांचं आम्ही साहित्य संमेलन या ठिकाणी घेतो आहे. तर त्यांची उंची किती होती, त्यांनी जो त्याग बलिदान आमच्यासाठी केलेलं आहे त्याची आज समाजाला समजून घेण्याची गरज आहे. खरं तर बाबासाहेबांच्या जीवनामध्ये विचार करा किती दुःखाचा डोंगर होता, पण कुठल्याही दुःखाला रमाईनी कधी वाचा बोलली नाही की हे मला दुःख आहे. आयुष्यामध्ये 4 मुलं गेले, पण कधीही आतमधून असंख्य अशा वेदना तिने सोसल्या, परंतु त्या वेदना समाजापुढे कुठल्या लोकांपर्यंत मांडल्या नाही. अनेक वेळा अर्धपोटी उपाशी राहावं लागलं, 2-2 दिवस जेवण करायला मिळत नव्हतं, ज्यामुळे रमाईचं अवघ्या 37व्या वर्षी, कारण चांगलं पोषण आहार मिळाला आपल्याला माहीत आहे की माणूस 2 दिवस जास्त जगतो, पण ज्यांना जगण्यासाठीच जेवण मिळत नव्हतं अशाही परिस्थितीमध्ये त्या वेदना कधीही त्यांनी इतरांसमोर मांडल्या नाही. देशातील या समाजामधून पहिले व्यक्ती शिकायला जर विदेशामध्ये गेले, म्हणजे जर विदेशाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा कालावधी जर विचार केला, जवळजवळ 6 ते 7 वर्षाचा कालावधी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि इतर ठिकाणचा आहे. 7 वर्ष एक पती दूर जातो, तिकडे तो भुकेने तडपडतो, इकडे ही भुकेने तडपडते. इथे मुलं मरून जातात, पण पतीला माहीत न होऊ देता स्मशानामध्ये घेऊन जाणं किती मोठी ताकद माणसाच्या अंगी असणं गरजेचं आहे. किती वेदना, तिचा पती आहे त्या पतीला तुझा मुलगा मरण पावला हे न सांगणं आजच्या परिस्थितीत खरंच सोपं आहे का? अशाही परिस्थितीमध्ये जो अभिमान तिला असायचा, स्वाभिमानी स्त्री होती, तुम्हाला माहीत आहे की कोणाच्या पुढे पदर नाही पसरला तिला. डॉक्टर बाबासाहेब एवढे भारतातील उच्च व्यक्ती शिकायला गेले, शिकण्याचा तिला अभिमान होता. तिला माहीत होतं की डॉक्टर बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने समाजाच्या वेदना दूर करण्यासाठी शिकायला गेलेले आहेत. आणि म्हणून सगळ्या काही ज्या वेदना होत्या तिने सहन करत पतीला शिक्षणामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये, कारण की तिला माहीत होतं की ते शिक्षण घेऊन समाजाच्या कामासाठीच त्याचा उपयोग करतील, हा एक विश्वास तिच्यामध्ये होता. आणि त्या विश्वासाच्या बळावर तिनं अत्यंत दुःखमय जीवन जगलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आम्हाला चांगले दिवस आहेत. आज खरंच रमाईचा विचार हा समाजामध्ये अनेक स्त्रियांनी गिरवला आहे का याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण रमाईचा आदर्श जर घेतला तर विचार करा की दुःखाचं डोंगर तुमच्यासमोर उभं असणार. विचार करा की रमाईचं इमेजनरी तुम्ही काढा की समाजामधून तुम्हाला हिरावलं जायचं, समाजामधून तुम्हाला बहिष्कृत केलं जायचं. अशाही प्रसंगी जिथे औषधालाही पैसे नव्हते अशा कठीण काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना त्यांना समाजाचं काम करतो म्हणून सगळ्या वेदना त्यांनी सोसल्या. आणि कधीही तक्रार, एक सुद्धा तक्रार कधी इतिहासाचे पानं चालून
रमाईने लिहिलेले बाबासाहेबांना पत्र चालवून पहा, किंवा बाबासाहेबांनी लंडन असो, अमेरिका असो, इतर ठिकाणाहून लिहिलेले रमाईला पत्र बघा. कधीही पतीची तक्रार नाही, कुटुंबाची तक्रार नाही. असं न करता इतकं दुःख सहन करून बाबासाहेबाला रमाईने घडवलं. जेव्हा चांगले दिवस थोडेफार आले, त्यावेळेला राजगृहामध्ये जेव्हा राहायला रमाई गेल्या, जास्त कालावधी त्यांना मिळाला नाही, परंतु एक सामाजिक जाणीव त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने होती. तुम्हाला माहीत असेल, पुस्तकातून वाचलं असेल, धारवाडचा प्रसंग असेल, किंवा रमाईची तब्येत खूप खराब राहायची. बाबासाहेबांना वाटलं की मुंबईचं वातावरण बरोबर नाही, म्हणून धारवाडला घेऊन जा. त्या ठिकाणी एक वसतिगृह सुरू धारवाडला आमच्या संपर्क बसले आहेत. मागच्या वेळेला माझ्याशी येऊन त्यांनी चर्चा केली की धारवाडच्या लोकांना बोलवून ते नागपूरला एक कार्यक्रम घ्यायचा. की धारवाडला असताना जेव्हा वसतिगृह, अनाथ मुलांचं वसतिगृह, गरीब मुलांचं वसतिगृह त्या ठिकाणी सुरू होतं, आणि रमाई तिथे फक्त थोडं वातावरण बदल झाला पाहिजे म्हणून गेला, की तब्येत थोडी ठीक झाली पाहिजे, बाबासाहेबांनी त्या ठिकाणी ठेवलं. तर त्यांच्या लक्षात आलं 2-4 दिवसानंतर की या धारवाडच्या वसतिगृहामधील मुलं उपाशी आहे. विचारपूस केली असताना लक्षात आलं की दुकानदार अन्न द्यायला तयार नाही. आणि उधारी इतकी झाली होती, शास्त्राचं कुठलंही अनुदान नव्हतं. अशाही परिस्थितीमध्ये तेव्हा सगळ्या गोष्टी बघितल्या तर ती परिस्थिती अत्यंत वाईट होती, विदारक होती. रमाईने स्वतःच्या हातामधल्या बांगड्या त्या वसतिगृहामध्ये जे मॉनिटरिंग करणारे होते त्यांना दिल्या आणि सांगितलं की याला एकदा गहाण ठेवा आणि विकून टाका, परंतु या मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करा. बघा, स्वतःजवळ काही नसताना स्वतः किती हाल अवस्थेमध्ये जगतो आहे, तरी पण जे आहे ते पण समाजाच्या कामाला लावायचं, इतरांना आनंद देण्यासाठी, इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी स्वतःचं सर्वच काही अर्पण करायचं. ही भावना, सामाजिक भावना ही रमाईमध्ये होती. आणि म्हणून कुठलेही प्रसंग आले, कितीही दुःखाचं डोंगर पुढे आलं, तरी रमाईने कधीही कुठल्याही गोष्टीला वाच्यता केली. तिला विश्वास होता पतीवरती. किती विश्वास असायचा. एक पती 7-7 वर्ष बाहेर राहतो, ते झाल्यानंतरही घरी येतो. एक दिवस पुन्हा समाजाच्या कामाला रात्रंदिवस जातो, पुन्हा आल्यानंतर कधीतरी बोलायला भेटलं नाही भेटलं तरी पुन्हा अजून दुसऱ्या कामाला लागतो. घरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा प्रत्येकाचा सन्मान करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी करणे. बघा, हे किती मोठं त्यागाचं उदाहरण रमाईचं आहे. आज असा त्याग करताना आज खऱ्या अर्थाने मला वाटतं की स्त्रियांना पण, आणि स्त्रियांच्या बाबतीत मला वाटतं पुरुषांना जास्त बोलायचं वाटतं की पुरुषांनी स्त्रियांना बंदिस्त करू नये. मला वाटतं की अधिकार आजच्या परिस्थितीमध्ये असा आहे की प्रत्येक पुरुषाला वाटतं की मी मालक आहे, स्त्रियांचा मालक आहे, अशी एक भावना अनेकामधून अजूनही आहे. म्हणजे प्रत्येकाचा कंट्रोल तिच्याकडे असला पाहिजे. मुलगी असेल तरी त्यांनी माझं ऐकलं पाहिजे, पत्नी असेल तरी तिने माझं ऐकलं पाहिजे, वडील आई असेल तरी तिने माझं ऐकलं पाहिजे. ही पुरुषी जी मानसिकता आहे ती पण बदलवणं गरजेचं आहे. आणि या स्त्रियांना त्यांच्या मध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणं तितकंच महत्त्वाचं आहे, तरच त्या खऱ्या अर्थाने समाजाचं काम करू शकतो. आणि रमाईचा आदर्श घेऊन जर आम्ही तिचा त्याग, तिची जी समाजाप्रती असणारी तळपड, पतीविषयी असलेला विश्वास, या गोष्टी जरी आम्ही समाजामध्ये पेरू शकलो, समाजामध्ये
वावरू शकलो तर मला वाटतं की एक आदर्श समाज निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने आजच्या प्रसंगी या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्या रमाईने त्यागमूर्ती म्हणतात त्याला, त्यागाची मूर्ती अत्यंत कमी कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवलं. आणि मग बाबासाहेबांनी 1942ला जेव्हा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला, त्यामध्ये समर्पण पत्रिका रमाईच्या त्यागाविषयी बाबासाहेबांनी लिहिली. ती वाचून बाबासाहेब किती रमाईचा आदर, सन्मान आणि प्रेम करत होते हे आपल्या लक्षात येईल. म्हणून अशाच प्रकारचा आदर्श रमाईकडून घेऊन आपण आजच्या जीवनामध्ये आपण वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे. आणि जो त्याग, ज्यांच्या त्यागामुळे आमचं अस्तित्व निर्माण झालं, ज्यांच्या त्यागामुळे आम्हाला चांगलं जीवन मिळालं, ते आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. एवढं या प्रसंगी या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने बोलतो आणि याच ठिकाणी थांबतो. या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी आपल्याला सांगतो. धन्यवाद. जय भीम. यानंतर या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी आदरणीय